नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 12वीचा पेपर आहे उद्या आणि त्या पेपरच्या अनुषंगाने इंग्लिश ग्रामरवर आपण चर्चा करणार आहोत. PYQ बघणार आहोत. मागील काही वर्षामध्ये इंग्लिश व्याकरणाच्या, इंग्लिश ग्रामरच्या कुठल्या भागावर प्रश्न विचारले होते, कुठल्या भागावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले होते, असे इम्पॉर्टंट भाग आपण पाहणार आहोत. ते भाग डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि त्या भागावर विचारलेले प्रश्न जे आहेत ते आपण समजून घेणार आहोत. एकदम डिटेलमध्ये थोडीशी चर्चा होईल, पण इम्पॉर्टंटच भागावरती आपण चर्चा करणार आहोत. बघा, ज्या मुलांचा इंग्लिश ग्रामरचा काहीच अभ्यास झाला नाही, झिरो अभ्यास झाला असेल, त्यांनी ही व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. त्यांना नक्कीच इंग्लिश ग्रामरमध्ये बरेचसे मार्क मिळतील ग्रामरचा जो घटक आहे त्याच्यावरती. ओके, तर चला पटकन आपण सुरू करूयात आपल्या चर्चेला. पण पुढे जाण्याच्या अगोदर रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा. आणि रायटिंग स्किलचा जर तुमचा अभ्यास नसेल झाला तर रायटिंग स्किलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून इंग्लिश रायटिंग स्किलचा सगळा भाग तुम्ही बघू शकताय. तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो आपला तो म्हणजे टेन्स. टेन्स या घटकावरती 100% 1 ते 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे टेन्स आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. तर या टेन्स घटकाला थोडंसं जर आपण क्लिअर करूया टेन्सेस वरती. चला, टेन्सेस म्हणजे काय आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते ते आपण तर बघणार आहोत. बघा, आपण हे टेन्स वरती चर्चा करू. बघा, हा प्रश्न विचारला होता 2025 ला. असेच बोर्डाच्या परीक्षेला आलेला आपण प्रश्न बघणार आहोत. परंतु ते टेन्स जे सगळे टेन्स, जर तुम्हाला टेन्स येत नसेल तर ते सगळे टेन्स एका झटक्यामध्ये आपण बघू, एका मिनिटामध्ये सगळे टेन्स आपण समजून घेऊयात. हे टेन्स समजून घेण्याची स्ट्रॅटर्जी काय माहितीये का? आतापर्यंत आपण टेन्स कसे समजून घेतले. सुरुवातीला आपण एक टेन्स बघितला, प्रेझेंट टेन्स. मग त्या प्रेझेंट टेन्सचं सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं आपण बघितलं. पण आता हा एक चार्ट आहे, एकदम डिटेलमध्ये लगेच तुमच्या लक्षात राहील. इथं काय करायचंय, पहिले सगळे आपण सिंपल टेन्स बघू, नंतर कंटिन्युअस टेन्स, नंतर परफेक्ट टेन्स आणि मग परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जातं. जसं की या ठिकाणी बघा, लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचं रचनासूत्र काय आहे? एस प्लस V1 प्लस ओ. म्हणजे सब्जेक्ट प्लस तुमचं व्हर्ब जे आहे त्या व्हर्बचं तुमचं पहिलं रूप, व्हर्बचा तुमचा V1 आणि प्लस बाबा तुमच्याकडे ओ. जसं की आता समजा मी म्हटलं ही, बाबा कुठे गेला हा, ही गोज टू स्कूल, ही गोज टू स्कूल, ही गोज टू स्कूल. ओके, आता ही गोज टू स्कूल हे एक वाक्य आहे. याच्यामध्ये हीच्या ऐवजी जर दे असतं तर दे गो टू स्कूल झालं असतं. जर का तुमचा कर्ता, तुमचा सब्जेक्ट अनेक वचनी असेल तर या ठिकाणी नुसतं गोज राहतं. आणि एकटा असेल, राधा, सीता, गीता, बबिता, शी, ही असं जर असेल, एक वचनी जर तुमचा कर्ता असेल, सब्जेक्ट असेल, तर इथं ईएस, यस किंवा ईएस तुमचा प्रत्यय लागतो. कशाला? तुमच्या क्रियापदाला, तुमच्या व्हर्बला. म्हणजे ही गोज टू स्कूल होईल. म्हणजे यस प्लस V1 प्लस ओ. आणि खाली बघा, तुमचा सिंपल पास्ट टेन्स मध्ये काय येईल? एस प्लस V2 प्लस ओ. म्हणजे ही गोचं काय होणार आहे? V2 म्हणजे तुमचं दुसरं रूप वेंट. ही वेंट टू स्कूल, ही वेंट टू स्कूल. एकदम सोपा विषय. ही वेंट टू स्कूल झाला, पूर्ण विराम दिला. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स ही गोज टू स्कूल म्हणजे एस प्लस V1 प्लस ओ. आणि सिंपल पास्ट टेन्स एस प्लस V2 प्लस ओ म्हणजे ही वेंट टू स्कूल. गोचं फक्त वेंट झालं, गोचं फक्त वेंट झालं, बाकी काय फरक नाहीये. त्याच्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय असतं? विल प्लस V1 असतं, बाकी सगळं सेम आहे. यस प्लस विल प्लस V1 प्लस ओ. ओके, मग काय होतं? ही तुमचा यस कोणीही, नंतर तुमच्याकडे काय असणार आहे? विल असणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर V1 म्हणजे गो, या ठिकाणी गो. आणि नंतर तुमच्याकडे असणारे ओ म्हणजे ऑब्जेक्ट. ते काय बाबा? टू स्कूल. इतर राहिलेलं वाक्य टू स्कूल, विषय संपला. तर इतका सोपा विषय मित्रांनो. या ठिकाणी जर तुम्ही लक्षात घेतलं तर काय बाबा? एस प्लस V1 प्लस ओ म्हणजे ही गोज टू स्कूल, सिंपल प्रेझेंट टेन्स. एस प्लस V2 प्लस ओ ही वेंट टू स्कूल, सिंपल पास्ट टेन्स. आणि एस प्लस विल प्लस V1 प्लस ओ म्हणजे ही विल गो टू स्कूल, तुमच्याकडे झाला सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजे फक्त हे जे ग्रीन कलरची लाईन मारले तेवढाच फरक आहे. इथं V1 येतो, इथं V2 येतो, इथं विल प्लस V1 येतो, बाकी सगळं सेम राहतं. हे काय झाले? आपले सगळे सिंपल टेन्स झाले. सिंपल नंतर कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स म्हणजे काय? तुमची एखादी क्रिया चालू असणार आहे. भूतकाळात चालू होती, वर्तमान काळात चालू आहे, भविष्य काळात चालू असेल, त्याला आपण म्हणतो तुमचे कंटिन्युअस टेन्स. जसं की इथं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं काय होतं? पहिला येतो यस, करता, जो तुमच्याकडे ही आहे. त्याच्यानंतर एम, इज, आर. आता ही सहाय्यकारी क्रियापद, ही हेल्पिंग वर्ब. एम कधी वापरायचं? आय नंतर. आणि इज कधी वापरायचं? करता एक वचने असेल तर. मग ही नंतर तुमचं इज येणार. दे असतं तर दे आर आलं असतं. आणि त्याच्यानंतर व्ही आय एन जी, क्रियापदाला आय एन जी. क्रियापद गो आहे, गोला आय एन जी लावा, गोईंग. गोईंग
आणि नंतर मग बाकी ऑब्जेक्ट बाकीचं वाक्य जसं आहे तसं गोइंग टू स्कूल. ओके, एकदम सोपा विषय मित्रांनो, काहीच अवघड नाही. ही इज गोइंग टू स्कूल. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय सेम आहे रचना, सेम. तुमचा यस करता जसाच्या तसा ही लिहिलं. त्याच्यानंतर वॉच किंवा वेअर. वॉच किंवा वेअर म्हणजे करता एकवचनी असेल तर वॉच, अनेकवचनी असेल तर वेअर. इथं करता एकवचनी आहे म्हणून या ठिकाणी आपण वॉच लिहू. त्याच्यानंतर व्ही आय एन जी, क्रियापदाला आय एन जी. क्रियापद गो आहे, गोला आय एन जी लावलं, गोईंग झालं या ठिकाणी. आणि बाकी ऑब्जेक्ट, बाकीचं वाक्य जसंच्या तसं टू स्कूल लिहिलं या ठिकाणी, टू स्कूल. ओके मित्रांनो, हा भाग नक्कीच समजून घ्या, कारण तुम्हाला ऍक्टिव्ह वाईज पॅसिव्ह वाईज मध्ये सुद्धा हा भाग खूप खूप महत्वाचा आहे. पुढचा पॉइंट आपल्याकडे काय, पास्ट कंटिन्युअस टेन्स झाला, आता फ्युचर कंटिन्युअस टेन्स. यस प्लस विल बी प्लस व्ही आय एन जी प्लस ओ. पहिला तुमच्याकडे यस येणार आहे. यस कोण या ठिकाणी ही आहे. ही नंतर विल बी लिहायचं आपल्याला, नुसतं विल नाही लिहायचं, इथं विल बी लिहायचं, विल बी. त्याच्यानंतर व्ही आय एन जी, क्रियापदाला आय एन जी, क्रियापद आहे गो, गोला आय एन जी लावलं तर मी काय झालं, गोईंग. ही विल बी गोइंग आणि नंतर मग आपला बाबा तुमचा ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट काय टू स्कूल. ही विल बी गोइंग टू स्कूल. ओके, आता या ठिकाणी मित्रांनो एक साधं लक्षात घ्या गोष्ट, जर तुमचं वाक्य सेम आहे, ही इज गोइंग टू जर म्हटलं तर सिंपल, ही इज गोइंग टू म्हटलं तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ही वॉज गोइंग टू म्हटलं फक्त वॉज, बाकी काहीच फरक नाही. इज काढून वॉज टाकला तर तुमचा पास्ट कंटिन्युअस टेन्स होतो. आणि तो वाज काढून जर का विल बी टाकलं तर तुमचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स होतो. म्हणजे ही इज गोइंग टू स्कूल म्हटलं तर तुमचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ही वॉज गोइंग टू स्कूल म्हटलं तर पास्ट कंटिन्युअस टेन्स. ही विल बी गोइंग टू स्कूल म्हटलं तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तर इतका सोपा या ठिकाणी विषय, फक्त सहाय्यकारी क्रियापदात बदल होतो या ठिकाणी. फक्त चेंज कुठं आहे, इथे, इथे आणि इथे. बाकी सगळं या ठिकाणी सेम आहे, फक्त हेल्पिंग वर्ब मध्ये तुमचा चेंज आहे. पुढचा पॉइंट बघा, आपण नंतर याच्यावरचे क्वेश्चन पण बघणार आहोत बोर्डाला आलेले. पुढचा पॉइंट आपल्याकडे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. यस प्लस हॅव किंवा हॅज व्ही थ्री प्लस ओ. आता यस कोण आहे बाबा, तुमचा हीच आहे. त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज करता एक वचनी असेल तर हॅज, अनेक वचनी असेल किंवा आय असेल तर हॅव. आता एकटाचे ही म्हणून आपण हॅज वापरणार. ही हॅज वापरलं. हॅज नंतर तुमच्याकडे व्ही थ्री आहे, क्रियापदाचं तिसरं रूप व्ही थ्री. क्रियापद आहे गो, गोचं तिसरं रूप काय झालं, गो वेंट, नंतर तिसरं रूप झालं गॉन. आणि गॉन नंतर तुमच्याकडे बाबा व्ही थ्री लिहिलं की नंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय बाबा या ठिकाणी लिहा, टू स्कूल. टू स्कूल झाला, संपला विषय. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. पुढचा बघा मुद्दा, पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे यस प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ओ. यस म्हणजे काय बाबा, तुमच्याकडे हीच आहे. त्याच्यानंतर हार्ड आहे बाबा, हार्ड नाही, हॅड. करता एक वचनी असू दे, अनेक वचनी असू दे, हॅडच असणार. ही हॅड, ही हॅड नंतर काय बाबा तुमच्याकडे व्ही थ्री. व्ही थ्री काय बाबा तुमच्याकडे गॉनच आहे. आणि त्याच्यानंतर बाबा आपल्याकडे ओ. ओ काय बाबा टू स्कूल आहे. टू स्कूल एकदम सोपा विषय, जास्त काय टेन्शन नाही. हॅज काढून हॅड टाकलं की तुमचा परफेक्ट पास्ट टेन्स होऊन जातो. त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स काय फक्त विल हॅव लिहायचं तुम्हाला, बाकी काय नाही. बाकी यस म्हणजे तुमचा ही जसाच्या तसा. त्याच्यानंतर मला काय लिहायचं, विल हॅव. मग इथं मी लिहिणार विल हॅव, विल हॅव. विल हॅव नंतर मला काय व्ही थ्री. व्ही थ्री म्हणजे गोचं काय झालं बाबा, गॉन. गोचं सॉरी गोचं गॉन व्ही थ्री. आणि त्याच्यानंतर ओ बाबा तुमचा टू स्कूल जसा तसं टू स्कूल. तिथं काय या ठिकाणी जास्त टेन्शन घ्यायचं नाही. बघा मित्रांनो काय चेंजेस आहे. ही हॅज गॉन टू स्कूल, हॅज आला म्हणजे किंवा हॅव आला. हॅज गॉन टू स्कूल म्हणजे तुमचा बाबा तो शाळेत गेला आहे. ही हॅज गॉन टू स्कूल म्हणजे तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हॅज काढून त्याच्याऐवजी हॅड टाकला, तो शाळेत गेला होता. हॅड टाकला तर तुमचा झाला पास्ट परफेक्ट टेन्स. आणि हॅड काढून त्याच्याऐवजी विल हॅव टाकला तर तुमचा झाला फ्युचर परफेक्ट टेन्स. तर इतका सोपा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो काय बाबा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये काय असतं, परफेक्ट टेन्स मधले सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि कंटिन्युअस मधलं आयएनजी असतं, मध्ये मिस्टर बीन असतो. जसं की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पहिला येतो यस. यस कोणी बाबा तुमच्याकडे ही आहे तर ही लिहिला. त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज, ही एकटा आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर मी काय लिहिणार, हॅज लिहिणार. त्याच्यानंतर मिस्टर बिन, या ठिकाणी लिहिलं बिन, मिस्टर बिन लिहिला. त्याच्यानंतर व्ही आय एन जी म्हणजे गोला आय एन जी लावा, गोईंग करून टाका, गोईंग. आणि त्याच्यानंतर ओ. ओ म्हणजे टू स्कूल, या ठिकाणी गोईंग टू स्कूल. ओके एवढं लिहा. पुढचा पॉइंट या ठिकाणी बघा मला काय करायचंय. पुढचा पॉइंट बघा इथे, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामध्ये यस जसाच्या तसा, हॅज काढून त्याच्या जागेवर फक्त हॅड लिहायचं आहे. आणि बाकी बिन गोइंग टू स्कूल जसं तसं, म्हणजे ही हॅड बिन गोइंग टू स्कूल
तुम्ही जर केलं फक्त हॅज काढून तुम्ही हॅड बीन गोइंग टू हॅड लिहायचं, बाकी मग तुमचं वाक्य जसं आहे तसं. त्याचप्रमाणे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यस प्लस विल हॅव बीन, म्हणजे तुमचा हॅड काढायचा त्याच्याऐवजी काय करायचं विल हॅव बीन, विल हॅव बीन, विल हॅव टाकायचा. हॅज काढून हॅड टाकला तर तुमचा काय होतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हॅड काढून विल हॅव टाकला तर तुमचा होतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे ही हॅज बीन गोइंग टू स्कूल म्हणजे तुमचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आणि ही हॅड बीन गोइंग टू स्कूल म्हणजे तुमचा काय झाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, आणि ही विल हॅव बीन गोइंग टू स्कूल म्हटलं की तुमचा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता हा टेबल जो आहे याचा तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, अतिशय महत्वाचा आहे. आता आपण पुढे जाऊयात मित्रांनो. पुढे आता यावरचे प्रश्न आपण बघू. प्रश्न नंतर का बघतोय? कारण पहिली कन्सेप्ट क्लिअर करा. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली तरच आपल्याला प्रश्न समजतील. त्यामुळे पहिली आपण कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती भर देऊ. बघा, आता या ठिकाणी आपण काय करू पुढे बघा, याच्यामध्ये आपल्याकडं काय आहे, आय पास्ड फ्रॉम ITI. आता चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ह शोईंग द करेक्ट यूज. बघा, शोईंग द करेक्ट यूज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला पाहिजे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं रचना सूत्र काय या ठिकाणी तुम्ही बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स एकदम सोपं आहे. बघा काय चालेल, एक मिनिट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे का फक्त, हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कुठं बघा, इथे बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स यस प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ओ. एवढं तुम्हाला माहिती पाहिजे, एकदम साधा सोपा आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स एस प्लस हॅव किंवा हॅज आपण लिहितो प्लस V3 लिहितो प्लस ओ. बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता यस कोण आहे बाबा, आय आहे, मग इथं लिहायचं आय, आणि त्याच्यानंतर मला आय नंतर मी काय वापरणार, हॅव वापरणार. आय नंतर काय वापरतो आपण, हॅव वापरतो. त्याच्यानंतर V3 कोण बाबा, पासचं पासच असणार आहे, पास. आणि त्याच्यानंतर ओ काय बाबा, फ्रॉम IIT, फ्रॉम IIT, फ्रॉम IIT, आणि पूर्णविराम. आय हॅव पास्ड फ्रॉम IIT. कुठे, आय हॅव पास्ड फ्रॉम IIT, आय हॅव पास्ड फ्रॉम IIT. बी ऑप्शन करेक्ट आहे. टेन्स मित्रांनो चांगल्या प्रकारे आपल्याला समजले पाहिजे. टेन्स एकदम सोपा भाग आहे, एकदम सोपे प्रश्न असतात. मार्च 2025 ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. पुढचा बघा, टेन्स या घटकावर काय प्रश्न विचारला होता. आय लाईक टू आस्क क्वेश्चन ऑफ द places I visit. Choose the correct tense from the above sentence from the following option and rewrite. आता मला काय सांगितलं इथं, कोणता टेन्स या ठिकाणी आहे. आय लाईक टू आस्क क्वेश्चन्स, मला आवडतं. आय लाईक म्हणजे इथं आय आहे आणि त्याच्यानंतर V1 आहे. आय म्हणजे तुमचा हा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडे V1 आहे, आणि टू आस्क क्वेश्चन मला हे सगळा ओ आहे. टू आस्क क्वेश्चन ऑफ द प्लेसेस आय व्हिजिट. म्हणजे या ठिकाणी मला काय आवडतं तर इथे V1 दिलाय. यस नंतर V1 म्हणजे यस नंतर V1 म्हणजे कुठला येतो तुमचा टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे का, बी ऑप्शन करेक्ट आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स या. म्हणजे टेन्स आयडेंटिफाय करायला सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कुठला टेन्स आहे. फेब्रुवारी 2024 चा प्रश्न आहे, एकदम सिंपल होता. पुढचा बघा मुद्दा या ठिकाणी समजून घेऊयात, की द ट्री प्लांटेनिंग बिकेम अ नॅचरल चॉईस. आता आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स मला करायचा मागायच्या सारखाच. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे यस प्लस हॅव किंवा हॅज तुम्ही वापरता प्लस V3 प्लस ओ, बरोबर. आता या ठिकाणी यस काय बाबा, ट्री प्लांटेनिंग. ट्री प्लांटेनिंग हा यस आहे, म्हणजे तो तुमचा येईल ट्री प्लांटेनिंग, ट्री प्लांटेनिंग, ट्री प्लांटेनिंग. आता ट्री प्लांटेनिंग नंतर मी काय लिहिणार, हॅव लिहिणार का हॅज लिहिणार, एकच आहे ट्री प्लांटेनिंगचा हा घटक, म्हणून या ठिकाणी लिहिला हॅज. ट्री प्लांटेनिंग हॅज, नंतर V3 लिहायचंय काय बाबा, बिकेमचं तिसरं रूप. बिकेम म्हणजे या ठिकाणी हा जो टेन्स आहे, हा हा तुमचा यस आहे आणि हा तुमचा V2 आहे. बिकमचं दुसरं रूप, आणि तिसरं रूप काय झालं, बिकमच झालं, बरोबर. ट्री प्लांटेनिंग हॅज बिकम अ नॅचरल चॉईस. बघा, ट्री प्लांटेनिंग हॅज बिकम अ नॅचरल चॉईस. तर हा झाला तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला. तर अशा प्रकारे तुम्हाला हे सेंटेन्सेस तयार करता आलं पाहिजे. बी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट आहे. तर एकदम सोपे प्रश्न असतात. हा प्रश्न आला होता जुलै 2024 ला. ठीक आहे. आता पुढचे आपण काही प्रश्न आपण या ठिकाणी स्पॉट द एरर वरती आपण चर्चा करूयात. स्पॉट द एरर हा भाग सुद्धा खूप सोपा असतो. फक्त 1-0 मिनिटं मला द्या. कारण मी जरा माझा दुसरीकडे एका ठिकाणी ऍप वरती लेक्चर आहे. त्याला जरा थोडासा मी पुढे घेतो. 8च्या ऐवजी 8:30 करतो. कारण थोडासा या ठिकाणी 1च मिनिटाचा मला वेळ द्या.
फक्त. तर बघा हे प्रत्येक प्रश्न जे आपण बघतोय ते बोर्डाच्या परीक्षेला ऑलरेडी आलेल्या प्रश्नांमधलेच आपण प्रश्न बघतोय. त्यामुळे ही व्हिडिओ संपूर्ण खूप महत्त्वाची आहे आजची चर्चा. हं. बघा स्पॉट द एररमध्ये ज्याचं ग्रामर चांगलं आहे, व्याकरण, त्याला स्पॉट द एररमध्ये चांगले मार्क मिळू शकतात. शक्यतो जास्तीत जास्त स्पॉट द एररमध्ये ना टेन्सेस वरती प्रश्न विचारले जातात. म्हणून मी पटकन स्पॉट द एरर का घेतला. टेन्सेस असेल, डिग्री असेल. आता इथं लक्षात घ्या, तुमच्याकडे हा जो प्रश्न आहे, आता हा तुमचा डिग्रीशी रिलेटेड आहे. स्पॉट द एरर. शी इज मोर शॉर्टर. आता मोर पण आहे आणि शॉर्टरला ईआर सुद्धा लागला. शॉर्टला ईआर सुद्धा लागलेला आहे. तर आता ही जी डिग्री आहे तुमची कंपॅरेटिव्ह डिग्री आहे आणि कंपॅरेटिव्ह मध्ये जर ब्युटिफुल असेल तर त्याच्या अगोदर मोर ब्युटिफुल तुम्ही लिहू शकाल. पण इथं शॉर्टर आहे ना, तर ह्या मोरची काय गरज आहे? मोर नकोय तुम्हाला. इथं फक्त एवढंच येईल, शी इज शॉर्टर दॅन हर ब्रदर. ओके, हर ब्रदर. ब्रदर एक पूर्णविराम द्या. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एरर स्पॉट करावं लागेल. एखादं वाक्य जे आहे, सेंटन्स आहे ते चुकीचं दिलं असेल, त्याच्यामध्ये काय नेमका एरर आहे, तो आपल्याला शोधून लिहायचा. ठीक आहे. आता पुढे आपण या ठिकाणी बघूयात पुढचा महत्वाचा मुद्दा. तो काय? कुठे गेला बाबा? हां, पुढचा क्वेश्चन काय आहे? बघा इथे एक दिलेला आहे एरर, की ही प्रिस्क्राइब मेडिसिन अलोंग विथ अ फ्यू एक्सरसाइज टू हिज पेशंट. आता याच्यामध्ये काय एरर आहे बाबा? ही आहे आणि प्रिस्क्राइब्स आहे. आता जर तुम्ही एक लक्षात घ्या, तुमचा सिंपल प्रेझेंट टेन्स जर असेल, इथं तर 2 गोष्टी पाहिजे. एक तर प्रिस्क्राईब पाहिजे किंवा प्रिस्क्राईब्ड पाहिजे. प्रिस्क्राइब्स म्हणजे या ठिकाणी एक असं येऊ शकतं, की सिंपल समजा हे जर वाक्य तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, तर येस प्लस व्ही1 प्लस ओ ठीक आहे. पण जर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल आणि तुमचा कर्ता जर का एकवचनी असेल, तर तुमचं जे काही क्रियापद आहे, व्हर्ब आहे, त्याला येस किंवा ईएस प्रत्यय लागतो. त्याच्यामुळे इथं असं होऊ शकतं, ही प्रिस्क्राइब प्रिस्क्राइब्स मेडिसिन म्हणजे इथं फक्त याच्या प्रिस्क्राइबच्या ऐवजी प्रिस्क्राइब्स असं या ठिकाणी घेऊ शकतो आणि बाकी वाक्य जसंच्या तसं. किंवा समजा हा झाला एस प्लस व्ही1 प्लस ओ म्हणजे हा झाला तुमचा प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स. किंवा असंही होऊ शकतं याच्याऐवजी ईडी जरी लावला, प्रिस्क्राइब्ड जरी केलं, तरी तो तुमचा सिंपल पास्ट टेन्स होऊ शकतो. म्हणजे इथे तुम्ही 2 बदल घडवू शकताय. प्रिस्क्राइबच्या ऐवजी प्रिस्क्राइब्स असू शकतं किंवा प्रिस्क्राइब्ड असू शकतं. इथे ईडी लागू शकतं किंवा येस लागू शकतं. तर हा एक एरर या ठिकाणी तुम्ही दोघांपैकी कुठलंही वाक्य लिहिलं तर ते बरोबर असू शकतं. पुढचा बघा क्वेश्चन या ठिकाणी. पुढच्या क्वेश्चन मध्ये जर आपण बघितलं इंग्लिश मूव्हीज हॅज एंटरटेन्ड द वर्ल्ड. आता इंग्लिश मूव्हीज हा अनेक वचन झाला तुमचा. त्याच्यामुळे अनेक वचन असेल तर हॅज नाही वापरत आपण हॅवचा वापर करतो. अनेक वचन असेल तर इथं हॅवचा वापर करतो. त्याच्यामुळे तुम्हाला एकच काम करायचंय, हॅज काढून त्याच्याऐवजी हॅव लिहायचा आहे. तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस तुम्ही टेन्स बघितलेला आहे. हा जो टेन्स आहे हॅज केव्हा वापरतात? प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. हॅज केव्हा वापरतात? प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅज वापरतो. पण करता एकवचनी असेल तर. पण अनेक वचनी आहे ना मूव्हीज. इंग्लिश मूव्हीज अनेक वचनी आहे. मग मूव्हीज असेल तर तिथं हॅवचा वापर करायचा असतो. हा जर नुसतं इंग्लिश मूव्ही असतं, इंग्लिश मूव्ही तर मी हॅज लिहिलं असतं. पण इंग्लिश मूव्हीज आहे, अनेक वचन आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हॅव लिहिणं गरजेचं आहे. तर असा बाबा हा आहे प्रश्न. स्पॉट द एरर. आता डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन जो आहे, यावरती सुद्धा खूप वेळा आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर त्यातले काही प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर आपण कन्सेप्ट समजून घेऊयात बघा. डब्ल्यूएच जर का तुम्हाला क्वेश्चन तयार करायचा असेल, पहिली गोष्ट डब्ल्यूएच शब्द लिहायचा, मग हेल्पिंग वर्ब लिहायचं आणि मग राहिलेला भाग. मग डब्ल्यूएच शब्द बाबा व्हॉट कशासाठी वापरतात? काय, कोणता, कोणती, कोणते, एखादं नाव किंवा वस्तू असेल तर व्हॉटचा वापर करतो. व्हेन म्हणजे वेळ आणि काळ दर्शवण्यासाठी व्हेन वापरतो. वेअर म्हणजे कोठे, ठिकाण असेल तर वेअर वापरतो. विच म्हणजे कोणता, काही पर्याय असेल तर विच वापरतो. हू म्हणजे कोण, एखादं नाम किंवा एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात असेल तर हू वापरतो. हुम म्हणजे कोणाला, हुज म्हणजे कोणाचा, व्हाय म्हणजे का आणि हाऊ म्हणजे कसा. तर या ठिकाणी लक्षात घ्या, वेअर आर लिव्हिंग इन पुणे. सॉरी, वी आर लिव्हिंग इन पुणे. आता इन पुणे म्हणजे हे ठिकाण झालं आणि ठिकाण जर तुमच्याकडे असेल तर ठिकाण आपल्याकडे काय वापरतो, ठिकाण किंवा स्थळ आपण कशासाठी वापरतो, वेअर साठी वापरतो. म्हणजे मला पहिला डब्ल्यूएच शब्द इथं काय असणार आहे, वेअर असणार आहे. ओके, या ठिकाणी डब्ल्यूएच शब्द जो आहे तो वेअर असणार आहे. झालं. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद काय वापरणार, वेअर आर आणि त्याच्यानंतर मग काय बाबा इतर वाक्य, इतर काय राहिलेला भाग आहे बाबा, वी लिव्हिंग. वेअर आर वी लिव्हिंग. झाला, वेअर आर वी लिव्हिंग. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याकडे येऊ शकतो, वेअर आर वी लिव्हिंग. पुढचा मुद्दा बघा, द रायटर्स हाऊस वॉज
इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आता इथं पण वेअर येईल. कुठं होतं त्यांचं घर? रायटरचं घर कुठं होतं? मग या ठिकाणी वेअर येईल. वेअर वॉज मग इथं लिहिल वेअर. वेअर नंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणजे ते आहे वॉज. वेअर वॉज आणि नंतर इतर भाग द रायटर्स हाऊस. द रायटर्स हाऊस. तर इथं तुम्हाला हे जे काही सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्या, ही रचना सूत्र लक्षात ठेवायचं. आता बोर्डाच्या परीक्षेला आलेला एक प्रश्न आपण या ठिकाणी इथं समजून घेऊया. तो काय बाबा? आय वॉन्टेड टू रिटर्न आय वॉन्टेड टू रिटर्न टू माय फर्स्ट लव्ह. आता या ठिकाणी आय वॉन्टेड टू रिटर्न टू माय फर्स्ट लव्ह. पहिली गोष्ट मला काय बाबा कुठं जायचंय? माय फर्स्ट लव्ह म्हणजे वेअर कुठं? म्हणजे लेखकाला कुठं परतायचंय? कुठे परतायचंय म्हणजे तुमच्याकडे तर वेअर येणार. आता वेअर नंतर मला काय करायचंय? हेल्पिंग व्हर्ब लावायचंय. मला काय करायचं बाबा सहाय्यकारी क्रियापद. आता मला सांगा इथे हेल्पिंग व्हर्ब आहे का? इथे हेल्पिंग व्हर्ब नाहीये. आय वॉन्टेड म्हणजे हा भूतकाळ आहे. मग वॉन्टेड म्हणजे भूतकाळ जर असेल तुमचा, भूतकाळ असेल तर आपण काय करतो? डिडचा वापर करतो. मग वेअर डिड लिहा. वेअर डिड लिहिलं. त्याच्यानंतर मग क्रियापद काय बाबा? राहिलेला भाग काय? वेअर डिड. वेअर डिड नंतर राहिलेला भाग आय वॉन्टेड टू रिटर्न. वेअर डिड आय वॉन्टेड टू रिटर्न. पण इथं काय वेअर डिड आय वॉन्ट टू रिटर्न. कारण डिड वापरला तर डिड सोबत तुम्हाला वॉन्ट लिहायचं असतं. वॉन्टेड परत ईडी नाही लिहायचं. आय वॉन्ट टू रिटर्न. बरोबर? वेअर डिड आय वॉन्ट टू रिटर्न. सी ऑप्शन करेक्ट आहे. वेअर डिड आय वॉन्ट टू रिटर्न आणि नंतर प्रश्नचिन्ह द्यायचंय. तर अशा प्रकारे आपल्याला डब्ल्यूएच टाइप क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. जुलै 2024 ला हा क्वेश्चन विचारला गेला होता. ठीक आहे. पुढचा एक भाग आपण या ठिकाणी बघूयात व्हॉइस. मित्रांनो व्हॉइस या घटकावरती तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारले जातात. 100% व्हॉइस आणि टेन्स दोघांवरती 101% प्रश्न विचारला जातो. तर आता आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे. तर इथे आता मी थोडा थोडक्यात समजून सांगतो. जास्त डिटेलमध्ये समजून सांगायला मला वेळ नाही. म्हणजे जर का सिंपल प्रेझेंट टेन्स असेल ना, तर त्याचा पॅसिव्हाइज करताना अशा प्रकारे होतो. सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्हाइज हा बघा. जर का सिंपल प्रेझेंट टेन्सचा जर पॅसिव्हाइज असेल, तर तुमच्याकडे बघा काय होतं या ठिकाणी शी सिंग्स अ सॉन्ग. शी सिंग्स अ सॉन्ग काय होतं? शी सिंग्स अ सॉन्ग. याच्यामध्ये लक्षात घ्या, पॅसिव्हाइज करताना सुरुवात जी आहे ती ऑब्जेक्टने होते. साधारणतः तुम्ही बघितलं ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना काय असते? एस प्लस. ही रचना सूत्र नीट लक्षात घ्या. ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना एस प्लस व्ही प्लस ओ असते. बरोबर? आणि पॅसिव्ह व्हॉइसची रचना काय असणार आहे? ओ प्लस तुमचा हेल्पिंग व्हर्ब असेल, प्लस तुमच्याकडं व्ही त्याच्यानंतर व्ही थ्री असतं, प्लस बाय आणि प्लस तुमच्याकडे एस असणार. एस प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस व्ही थ्री प्लस बाय प्लस एस. अशा प्रकारे ही रचना साधारणतः आपल्याकडं असते. आता बघा या ठिकाणी इथे बघा, जसं की प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय असतं? एस प्लस व्ही वन प्लस ओ असतं. सिंपल प्रेझेंट टेन्स. मग त्याचा पॅसिव्ह व्हाइस काय होतो? ऍक्टिव्ह व्हाइस मध्ये रचना सूत्र एस प्लस व्ही वन प्लस ओ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स आपला. तर पॅसिव्ह व्हाइस करताना पहिला ओ लिहिणार आणि ओ नंतर हेल्पिंग व्हर्ब. एम इज आर पैकी काहीतरी आणि ते पण वर्तमान काळातले हेल्पिंग व्हर्ब. नंतर व्ही थ्री मग नंतर बाय आणि नंतर एस. एकदम सोपं आहे. म्हणजे शी सिंग्स अ सॉन्ग किंवा त्याच्याऐवजी आपल्याकडं ही ईट अॅन ॲपल. अॅन ॲपल. ही ईट्स अॅन ॲपल. ईट्स अॅन ॲपल असं असेल समजा. ही ईट्स अॅन ॲपल असेल. तर याचा जर का मला या ठिकाणी पॅसिव्हाइज करायचा आहे या रचनेनुसार पहिला ओ येणार आहे. ओ कोण आहे बाबा? ॲपल आहे. मी इथं लिहायचं अॅन ॲपल. अॅन ॲपल लिहिलं. ॲपल नंतर एम इज आर पैकी काहीतरी. आता ॲपल एकटाच आहे. म्हणजे मी लिहिणार इज. त्यानंतर मला काय लिहायचंय? पास्ट पार्टिसिपल इटन. इटचं काय होणार? इटन. इटेन. ॲपल इज अॅन इटेन. अॅन इटन. इज अॅन इटन आणि नंतर मग बाय लिहायचंय. इज अॅन इटन आणि नंतर बाय आणि बाय नंतर बाबा हिचं काय होतं? हिम. इटन बाय हिम. इटन बाय हिम. मग राधा असेल तर इटन बाय राधा. मग ही आहे तर त्याचं ही. अॅन ॲपल इज इटन बाय हिम. अशा प्रकारे ही रचना सूत्र सगळी समजून घ्या. आता मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो कारण जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. जसं शी सिंग्स अ सॉन्ग म्हणजे अ सॉन्ग आपलं अगोदर आलं. त्याच्यानंतर एम इज आर पैकी इज आलं आणि त्याच्यानंतर सिंगचं तुमच्याकडे व्ही थ्री आलं पास्ट पार्टिसिपेंट. सिंगचं संग येतं. नंतर तुमच्याकडे बाय आला आणि शीचा काय झाला या ठिकाणी? हर झाला. एवढं लक्षात घ्या. आयचं मी, हिचं हिम, शीचं हर या ठिकाणी होतं. त्याचप्रमाणे सिंपल पास्ट टेन्स असेल एस प्लस व्ही टू प्लस ओ असेल तर पहिला ऑब्जेक्ट येतो. नंतर वॉज किंवा वेअर. एक वचन असेल तर वॉज, अनेक वचन असेल तर वेअर. नंतर व्ही थ्री येतं, नंतर बाय येतं, नंतर एस येतं. जसं की ही सॉ अ ड्रीम ॲट नाईट. बघा मग इथं लिहायचं अ ड्रीम ॲट नाईट तुमचा ओ आहे ऑब्जेक्ट. मग तो ड्रीम सॉरी ड्रीम अ ड्रीम काय तुमच्याकडे बाबा ऑब्जेक्ट आहे. मग इथं लिहिला पहिला अ ड्रीम. त्याच्यानंतर वॉज वेअर पैकी वॉज.
त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 म्हणजे सॉचं काय झालं बाबा तुमच्याकडे सीन झालं, सीन झालं. नंतर बाय लिहा आणि नंतर यस काय बाबा तुमचा सब्जेक्ट आहे ही आणि हिचं झालं हिम. ओके हिम आणि नंतर पुढे ऍट नाईट. ओके. तर आता मित्रांनो या सगळ्या गोष्टी सिंपल फ्युचर टेन्सचं पण असं आहे. यस प्लस विल प्लस V1 प्लस ओ असेल. तर ओ प्लस विल बी प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस एस होतं. म्हणजे राम विल रीड अ बुक. मग पहिलं काय येणार बाबा काय वाचतोय तो अ बुक वाचतोय. तर इथं अ बुक पहिला येणार आहे. ऑब्जेक्ट काय बाबा अ बुक. नंतर विल बी जसंच्या तसं. त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल. रीडचं काय येणार बाबा रीड येणार तिसरं रूप. ओके. नंतर या ठिकाणी आपण बाय लिहिला आणि यस कोण आहे बाबा तुमचा राम आहे म्हणून तो राम लिहिला. तर अशा प्रकारे आपल्याला हा चार्ट जरा समजून घ्या आता तुम्ही तुमच्या लेवलला आणि त्याच्यानंतर बघा इथे पुढचा एक चार्ट आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स यस प्लस एम इज आर प्लस VING प्लस ओ ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असतं. तर त्याचं काय या ठिकाणी होतं? त्याचं आपल्याकडे काय होणार आहे या ठिकाणी बघा इथे याचं आता काय होतं पहिला ऑब्जेक्ट येतो. पहिला ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बीइंग प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस एस या ठिकाणी येतं. जसं की शी इज सिंगिंग अ सॉन्ग. पहिलं अ सॉन्ग येणार. बाबा तुमचा अ सॉन्ग लिहिला. एम इज आर पैकी इज येणार. इज नंतर तुम्हाला बीइंग लिहायचंय आणि पास्ट पार्टिसिपल सिंग, संग, संग. सिंगचं संग झालं. नंतर बाय लिहिलं आणि यस जो आहे तुमचा सब्जेक्ट जो आहे शी आहे त्याचं पलीकडे जाऊन हर झालं. एवढं करायचंय. त्याचप्रमाणे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा सुद्धा तुम्हाला विचार करायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे लक्षात घ्या. फक्त हा चार्ट जरा बघून घ्या. तुम्ही तुमच्या लेव्हलला लक्षात ठेवा. कारण मला वेळ नाही आणि हे 3 प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्सचे सुद्धा तुम्ही बघून घ्या. आता आपण प्रत्यक्षात एक्झाम्पल बघूयात. कारण हे सगळं स्पष्ट करायला आपल्याकडे वेळ नाहीये. आपण आता परीक्षेला आलेले काही एक्झाम्पल बघू. त्यावरून तुमच्या लक्षात येईल समजून सांगतो बघा. बघा पहिली गोष्ट ही शेअर्ड द एक्झाम्पल ऑफ आयफोन. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं साधी गोष्ट आहे. ही जो आहे हा तुमचा सब्जेक्ट आहे. शेअर्ड जो आहे तो तुमचा V2 आहे आणि द एक्झाम्पल ऑफ आयफोन जो आहे तो तुमचा ओ आहे. यस प्लस V2 प्लस ओ म्हणजे हा तुमचा सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्सचा तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस काय येतो? पहिला येणार ओ प्लस तुमच्याकडे वॉज किंवा वेअर. ओके. प्लस तुमच्याकडे वॉज वेअर नंतर बघा तुमचा वॉज वेअर त्याच्यानंतर V3 नंतर बाय आणि नंतर प्लस एस. मग आता मला सांगा इथं ऑब्जेक्ट कोण आहे बाबा? द एक्झाम्पल ऑफ आयफोन. ऑब्जेक्ट काय बाबा? द एक्झाम्पल ऑफ आयफोन. द एक्झाम्पल ऑफ आयफोन. ओके. त्याच्यानंतर वॉज किंवा वेअर. आता आयफोन एकच आहे म्हणून वॉज. द एक्झाम्पल ऑफ आयफोन वॉज. वॉज नंतर मला काय करायचं बाबा V3 बाबा शेअर्डचं शेअर्डच राहणार. वॉज शेअर्ड. नंतर तुमच्याकडे येणार बाय आणि नंतर प्लस काय बाबा हीच होणार हिम. ओके. अशा प्रकारे पूर्णविराम. द एक्झाम्पल ऑफ आयफोन वॉज शेअर्ड बाय हिम. द एक्झाम्पल ऑफ आयफोन वॉज शेअर्ड बाय हिम. ऑप्शन तुमचा सेकंड. द एक्झाम्पल ऑफ आयफोन वॉज शेअर्ड बाय हिम. इज नाही येणार, हॅज नाही येणार, हॅड नाही येणार. तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो व्हॉइस वरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचे काही प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. क्वेश्चन मार्च 2025 चा प्रश्न होता हा. आता पुढचा एक क्वेश्चन बघा. हा जो क्वेश्चन आहे हा तुमच्याकडे जुलै 2025 ला आला होता. याच्यामध्ये काय द जज हॅड टेकन अ टॉल ऑन हिम. बघा टेकन अ टॉल ऑन हिम. बघा द जज हॅड टेकन. आता द जज जो आहे तो तुमच्याकडे काय बाबा यस आहे. हॅड जो आहे तो तुमच्याकडे हेल्पिंग व्हर्ब आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे टेकन काय बाबा V3 आहे आणि अ टॉल ऑन हिम जो आहे बाबा हा तुमच्याकडे समजा ऑब्जेक्ट आहे. आता याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब जे आहे ते काय बाबा तुमच्याकडे हॅड आहे. हॅड म्हणजे हा तुमचा काय झाला बाबा भूतकाळ झाला. म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. मग आता इथं यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ आहे. म्हणजे इथं तुमचा मिस्टर बिन या ठिकाणी येऊ शकतो, हॅड बिन येऊ शकतो. मग याचं काय येतं बाबा ओ प्लस. बघा इथं आपल्याकडे काय येणार बाबा पहिला येणार ओ. ओ प्लस तुमच्याकडे काय येणार बाबा हॅड बिन. हॅड बिन आणि त्याच्यानंतर V3 प्लस बाय आणि प्लस एस. मग आता मला सांगा इथं ओ कुठं कुठे आहे? अ टॉल ऑन हिम. अ टॉल ऑन हिम इथं पण आहे. 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 त्याच्यानंतर हॅड वापरायचं आहे. हॅड बिन कुठे आहे? हिथं हॅड बिन आहे. हिथं हॅड बिन आहे. हिथं नाही, हिथं नाही. हे दोघं जण तर गेले. ओके. आणि नंतर बाबा बाय आहे. नंतर हॅड बिन इथं नाहीये बरं का. हॅड बिन इथे पण नाहीये. म्हणजे हे बरोबर आहे. हॅड बीन वर एका ठिकाणी, इथं बीन नाहीये. हॅड बीन इथंच आहे.
हॅड बीन लिहिलं, नंतर V3 म्हणजे काय बाबा तुमचा टेकन, नंतर बाय बाय, आणि नंतर यस कोण आहे, सब्जेक्ट कोण आहे, द जज आहे, विषय संपला. मग इथं आपल्या अशा प्रकारे आपल्याला हे वाक्य बनवता येऊ शकतं. बघा ऑब्जेक्ट काय बाबा तुमच्याकडं, अ टॉल ऑन हिम, नंतर हॅड लिहा, नंतर बीन लिहा, V3 काय बाबा तुम्ही लिहिणार टेकन, आणि नंतर बाय लिहिलं, आणि यस काय बाबा तुमच्याकडे आहे द जज. तर अशा प्रकारे आपल्याला व्हॉइस जो आहे त्याचा विचार करता येऊ शकतो. बघा त्याच्यानंतर पुढे बघा, इट हॅज बीन टायर्ड. आता हे बाकीचे काही क्वेश्चन्स आहेत तुम्ही बघा, हा प्रश्न आला होता एका वर्षी, तर हे पण खूप सोपे प्रश्न आहेत. पुढे जाऊ आपण. बघा हा प्रश्न बघा, हा एक सिंपल क्वेश्चन आहे, मोठा आहे जरा म्हणून तुम्हाला सांगतो. कारण मोठे जर प्रश्न असेल तर टेन्शन घ्यायचं नाही. बघा, माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट, माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट हा एक सब्जेक्ट, म्हणजे बाबा माझं मॅनेजमेंट वरचं बोर्डरूम हे पुस्तक आहे. हॅज आहे तुमचा हेल्पिंग व्हर्ब आहे. हॅज जर का या ठिकाणी आला, यस प्लस हॅज जर तुमचा या ठिकाणी आला, याचा अर्थ प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट परफेक्ट, बरोबर, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे हॅज आला. क्रिएटेड म्हणजे तुमच्याकडे इथं झालं V3, आणि त्याच्यानंतर ऍटलिस्ट 2 सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स, ऍटलिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स, हा झाला तुमचा ऑब्जेक्ट. मग तुम्ही ऑब्जेक्टला पहिला लिहिणार, ऍटलिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स. आता बघा, ऍटलिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स इथे सगळीकडे आहे, ऍटलिस्ट 20 सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स. त्याच्यानंतर मला काय लिहिलं पाहिजे, हॅज लिहिलं पाहिजे, हॅज बीन आलं पाहिजे त्याच्यानंतर, बरोबर ना, त्याच्यानंतर हॅज बीन आलं पाहिजे, कारण हा तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. नंतर हॅज बीन, आता हॅज बीन कुठे कुठे आहे, हॅज बीन फक्त या एकाच ठिकाणी आहे, बाकी कुठंच नाहीये, म्हणजे बाकी बघायची पण गरज नाही. हॅज बीन नंतर V3 आहे क्रिएटेड, नंतर बाय आहे, आणि नंतर तुमचा हा सब्जेक्ट आहे माय बुक बोर्डरूम ऑन मॅनेजमेंट. तर सी ऑप्शन जो आहे तो या ठिकाणी करेक्ट आपल्याकडे आहे. झाला. तर आता पुढचे काही बघा, युज्ड टू एकदम सिंपल घटक आहे, पण परीक्षेला हमखास विचारला गेला. यूज टू म्हणजे काय बाबा, सवय असणे. आय यूज टू गो स्कूल एव्हरी डे, मी त्यावेळेस शाळेत रोज जायचो. म्हणजे नेहमीची क्रिया, भूतकाळात घडलेल्या, भूतकाळातली तुमची नेहमीची क्रिया व्यक्त करण्यासाठी तुम्हाला यूज टू चा तुम्ही वापर करू शकता. पण यूज टू चा वापर करण्यासाठी एकदम सोपी गोष्ट आहे बघा, लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. यूज टू सोबत नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं, क्रियापदाचं मूळ रूप येतं. यूज टू सोबत ईडी वगैरे वापरायचा नाही क्रियापदाचा. जसं की, आणि दुसरी गोष्ट, वाक्यामध्ये ओल्ड असेल ना, ओल्ड, तर लय सोपं असतं यूज टू वापरणं. ओल्ड काढायचा त्याच्या जागेवर यूज टू वापरायचं. म्हणजे जसं की इथं आय ओल्ड काढायचा, यूज टू लिहायचं. यूज टू प्ले क्रिकेट. यूज टू असला ना तर लय सोपं आहे. यूज टू काढून फक्त त्या ओल्ड काढून, सॉरी, ओल्ड जर असेल वाक्यामध्ये तर यूज टू वापरणं खूप सोपं आहे. ओल्ड काढायचा, यूज टू वापरायचा. कधी-कधी यूज ओल्ड येऊ शकतो. मग यूज टू काढायचा, त्याच्या जागेवर ओल्ड लावायचा. दोघांचा अर्थ सेम होतो. पण जर वाक्यामध्ये ओल्ड नसेल, तर वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद काय आहे ते काढून टाकायचं. बघा, जसं की ही, त्याच्यानंतर हॅड काढायचं, त्याच्याऐवजी यूज्ड टू लिहायचं. यूज टू लिहिलं, आणि टेकनचं फक्त टेक लिहायचं. टेक का लिहायचं, कारण मूळ रूप येतं क्रियापदाचं नेहमी. टेक मोर केअर, मोर केअर. तुम्ही म्हणाल इथं का नाही लिहिलं, इथं ऑलरेडी प्ले आहे. ओल्ड सोबत सुद्धा नेहमी क्रियापदाचं पहिलंच रूप येतं. त्याच्यामुळे ओल्ड आला तर ओल्ड काढून फक्त यूज टू लिहिला की तुमचा विषय संपला. पुढे बघा, आय वुल्ड स्केअर देम, फक्त वुल्ड काढायचा, यूज टू लिहायचा. बरोबर? बाकी काय ना. आता ही अप्लाइड ईडी आहे. मग इथं ईडी आहे, मग मी काय म्हटलं, सहाय्यकारी क्रियापद काढायचं आणि त्याच्या जागेवर यूज टू लिहायचं. पण इथं सहाय्यकारी क्रियापदच नाहीये. मग डायरेक्ट तुम्ही कर्त्यानंतर यूज टू येतो कधी सुद्धा. करताय आहे, त्याच्यानंतर यूज टू, आणि हे जे तुमचं क्रियापद आहे मेन वर्ब, त्याचं फक्त पहिलंच रूप लिहायचं. त्याचं मूळ रूप आपल्याला लिहायचं अप्लाय ऑइल ऑन हिज बॉडी, बाकी सगळं जसं आहे तसं. ही यूज टू अप्लाय ऑइल ऑन हिज बॉडी, झाला, संपला विषय. आता बोर्डाच्या परीक्षेला आलेले काही प्रश्न या ठिकाणी बघूयात. बघा, हा प्रश्न आहे मित्रांनो, काय जास्त अवघड नाही, एकदम सिंपल आहे. हे काही गोष्ट, आता इथून पुढच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, एकदम सिंपल छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आणि त्या तुम्हाला एक एक मार्क मिळून जातील. जसं की आय वुल्ड कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. आता यूज टू लिहायचे, फक्त ओल्ड काढा रे भावांनो, ओल्ड काढा, युज्ड टू लिहा, तुमचा विषय संपला. बघा, आय यूज टू. आता बघा इथं गंमत काय, इथे ना पहिलं आणि तिसरं वाक्य बघा, तिथे इथं बघा, इथे हॅव आहे, इथं गेलं, इथे हॅड आहे, इथं गेलं, कारण या ठिकाणी हॅड वगैरे काय आहेत नाही, करत्यानंतर डायरेक्ट यूज टू येतं. आता इथं आय यूज टू आहे, यूज टू, इथं ईडी नाहीये, त्याच्यामुळे गडबड होते. पहिलं बघितलं मुलं इथं टिक करतात, पण नाही. पण बघा, आय यूज टू, इथं फक्त यूज आहे,
ईडी पाहिजे. आय यूज टू कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. वुल्ड काढून त्याच्या जागेवर यूज टू टाकायचा. तुमचा विषय संपला. बाकी काय मोठं काम करायचं नाही. ओके. पुढे यूज अनलेस आणि इफ. अनलेस आणि इफचा वापर आपल्याला करायचा आहे. बघा अनलेसचा वापर करताना जसं की या ठिकाणी लक्षात घ्या. हां. अनलेसचा वापर करताना फक्त एक काम करा किंवा इफचा जर वापर करायचा असेल, इफ चिल्ड्रेन डोंट प्ले एनी गेम्स दे विल बिकम डल अँड लेझी. आता फक्त यूज अनलेस जर आला तर इफ काढायचा आणि इफच्या जागेवर फक्त अनलेस लिहायचा. इफच्या जागेवर अनलेस. इफच्या जागेवर अनलेस आणि पहिल्या वाक्यामध्ये जर का नॉट असेल, नकारार्थी शब्द काढून टाकायचा. अनलेस प्ले, डोंट काढून टाकला, नकारार्थी शब्द काढला, विषय संपला. अनलेस चिल्ड्रन प्ले एनी गेम दे विल बिकम डल अँड लेझी. मग अनलेस चिल्ड्रेन हा डोंट नाही चालणार. प्ले एनी गेम दे विल नॉट वगैरे बाकीचं इथं पण नॉट आला आणि इथं बिकेम आलाय. काय नाही, बाकी काहीच बदल करायचा नाहीये. बाकी काहीच बदल करायचा नाही म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे. अनलेस चिल्ड्रन प्ले एनी गेम दे विल बी बिकम डल इन द डल अँड लेझी. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. चला याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. चला आता आपण पुढचे काही भाग या ठिकाणी आपण बघणार आहोत इंग्लिश ग्रामरचे आणि हे सगळे सोपे सोपे भाग आहेत मित्रांनो, ज्या भागामध्ये तुम्हाला खूप चांगले मार्क मिळू शकतात. आणि अनलेस किंवा यूज इफ असा सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. कधी कधी यूज इफ सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो बरं का. यूज इफ, मग यूज इफ आला ना तर वाक्यामधला फक्त अनलेस काढायचा आणि त्याच्यानंतर वाक्यामध्ये फक्त नॉट टाकायचा. अनलेस काढून वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापदाच्या अगोदर नंतर तुम्हाला नॉट काढायचा आहे. बाकी काही नाही. ठीक आहे. तर या ठिकाणी आता थोडंसं आपण पुढे जाऊयात. इथे काहीतरी राहिलेलं आहे आपल्या जागेवरती. हां, हां. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. दे विल नॉट बिकम अँड एज. हां. चला. पुढचा मुद्दा आपण बघू. हां. येस, 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 येस. एकच मिनिटं. हं. ओके. तर इथे अनलेस वापरताना आपल्याकडे आणखी एक छोटासा बदल आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतो. इथे बघा, यूज अनलेस. आता चला पुढे जाऊ. आता हे मी रफ करतो आणि नंतर आपण जरा आता पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघूयात. काय केलं? इफ चिल्ड्रेन डोंट प्ले एनी गेम, दे विल बिकम डल अँड लेझी. अनलेस चिल्ड्रेन प्ले एनी गेम, दे बिकम डल अँड हॅपी. डल अँड लेझी. चला पुढे जाऊ. पुढचा या ठिकाणी मुद्दा आपण समजून घेऊयात. पुढचा क्वेश्चन बघा काय? पुढचा बघा मेक इट निगेटिव्ह. मेक इट निगेटिव्हचा सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा येत असतो प्रश्न. मेक इट निगेटिव्ह वरती जर आला प्रश्न, तर तो कसा सोडवायचा बघा. दे वेअर अनेबल टू मीट देअर बेसिक नीड्स. निगेटिव्ह करताना वाक्यामध्ये नॉटचा वापर करायचा आहे. पण त्या वाक्यामध्ये एक लक्षात घ्यायचं, नॉटचा वापर करत असताना वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. जसं की दे मला अनेबल काढायचंय. अनेबल काढून आपण काय करू, इथं अनेबल काढायचं आणि वाक्यामध्ये निगेटिव्ह लिहिताना आता हे जे वाक्य आहे, दे वेअर अनेबल टू मीट देअर बेसिक नीड. तर ह्या अनेबलचा काय करायचा एबल. अनेबलच्या विरुद्ध दे वेअर अनेबलच्या ऐवजी दे वेअर एबल टू मीट आणि एबलच्या ऐवजी नॉट लिहायचा. दे वेअर नॉट एबल टू मीट देअर बेसिक नीड. ओके. मग इथं लिहायचं दे वेअर, इथं वेअर आहे म्हणून दे वेअर नॉट एबल टू मीट देअर बेसिक नीड. हा सी ऑप्शन करेक्ट असणार आहे. दे वेअर नॉट एबल टू मीट देअर बेसिक नीड्स असं या ठिकाणी येईल. ठीक आहे. पुढे बघा. आता इथं याच पद्धतीने आपल्याला कधी कधी यूज एबल टू असा एक प्रश्न येतो. यूज एबल टू लय भारी. यूज एबल टू मध्ये काय करायचं, वाक्यामध्ये जर कॅन असेल, कुल्ड असेल त्यांना काढायचं आणि त्याच्या जागेवर एबल टू ला लिहून टाकायचं आणि त्या पद्धतीने सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. जसं की इथं यू कुल्ड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. आता इथं आपल्याला एबल टू लिहायचं. कोणाच्या जागेवर कुल्ड काढायचं, कुल्डच्या जागेवर एबल टू लिहिलं. फक्त या एबल टूच्या अगोदर तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरायचं. काय वापरायचंय? कुल्ड भूतकाळाचा आहे म्हणून यू वेअर. करता एकवचनी असेल तर वेअर वापरलं. जर इथं ही असतं तर ही वॉज वापरलं असतं. म्हणून यू वेअर एबल टू टेल ही वॉज पास्ट हिज लाईफ. मग यू वेअर एबल टू. यू वेअर एबल टू टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम असं या ठिकाणी येईल. बरोबर. आपण या ठिकाणी काय केलं, यू जसाच्या तसा लिहिला. यू नंतर सहाय्यकारी क्रियापद आपल्याकडे वेअर लिहिलं आणि मग इथं लिहिलं पुढे कोल्ड काढून त्याच्याऐवजी लिहिलं एबल टू. बाकी जसं तसं. जर समजा असं असतं बाबा, यू कॅन असतं
यू कॅन, यू कॅन एबल, यू कॅन असतं, टेल ही वगैरे असं काहीतरी असतं. यू कॅन टेल ही वगैरे असं असतं. तर कॅन काढून तुम्ही काय लिहिलं असतं, यू नंतर लिहिलं असतं सहाय्यकारी क्रियापद आर आणि नंतर कॅन काढून त्याच्याऐवजी लिहिलं असतं एबल टू. जर वाक्यामध्ये कॅन असेल तर कॅन काढून वर्तमान काळातली सहाय्यकारी क्रियापद लिहायची, एम, ॲज, आर पैकी काहीतरी आणि मग तुम्ही एबल टू लिहायचं आणि मग पुढे तुम्हाला जायचं आहे. इथं कोल्ड असल्यामुळे कोल्ड काढून त्याच्या जागेवर एबल टू लिहिलं आणि एबल टूच्या अगोदर वेअर हे सहाय्यकारी क्रियापद लिहिलं. बाकी काहीच चेंजेस नाहीये. बघा आपल्याला येऊ शकतं. रिपोर्टेड स्पीच वरचे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करू. कारण रिपोर्टेड स्पीच जे आहे ते तुम्हाला 100% येतं आणि जास्तीत जास्त या ठिकाणी बघा लक्षात घ्या. नंदिनी सेड टू काढायचं त्याच्याऐवजी फक्त आस्क या ठिकाणी लिहायचं, विषय संपला. सेड टू काढून त्याच्या जागी आस्क लिहायचं. बघा नंदिनी आस्क राज आणि 2 वाक्य जोडण्यासाठी वेअरचाच वापर करायचा. वेअरचाच वापर करायचा बरोबर. आणि हे जे आतमध्ये प्रश्नार्थी वाक्य असतं त्या प्रश्नार्थी वाक्याचं काय करायचं आपण विधानार्थी वाक्य करायचं. जसं डिड यू गो ड्युरिंग, तसं डिड यू गोच्या ऐवजी यू आणि गोचं वेंट करतो. यू वेंट ड्युरिंग द हॉलिडेज वगैरे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा. आता यू वेंट ड्युरिंग, आता यू वेंट म्हणजे तुमचा सिंपल पास्ट टेन्स आहे. तर सिंपल पास्ट टेन्सचं काय होतं, तर सिंपल पास्ट टेन्सचं तुमचं परफेक्ट पास्ट टेन्स होतं. तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की कुठल्या काळाचं नेमकं काय होतं. सिंपल पास्ट टेन्सचं तुमच्याकडे या ठिकाणी लक्षात घ्या. सिंपल पास्ट टेन्सचा कधीही पास्ट परफेक्ट टेन्स या ठिकाणी होतं. जसं त्याच्यामुळे आपल्याकडे येईल वेअर यूच्या ऐवजी काय बाबा ही येईल आणि ही नंतर तुमच्याकडं हॅड येईल. ही हॅड कारण तुमच्याकडं पास्ट टेन्सचा जर विचार केला परफेक्ट पास्ट टेन्स कारण तुमच्यामध्ये रिपोर्टेड स्पीच करत असताना हे तुमचं डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे काही वाक्य असेल त्याच्यामध्ये काळात बदल होतात. जसं सिंपल पास्ट टेन्स असेल तर त्याचं पास्ट परफेक्ट टेन्स होतं. त्याच्यामुळे हॅड आणि नंतर बाबा हॅड आणि वेंटचं काय होणार गॉन. गॉन ड्युरिंग द बाकी पुढचा जसा तसा. त्याच्यामुळे नंदिनी आस्क राज वेअर ही हॅड गॉन ड्युरिंग द हॉलिडेज लास्ट इयर. हे पहिलं जे ऑप्शन आहे तो तुमचा करेक्ट असणार आहे. तर रिपोर्टेड स्पीच वरचे प्रश्न लिहिताना थोडी काळजी घ्या. याचा स्क्रीनशॉट वगैरे जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता आपण थोडेसे काही पुढचे काही प्रश्न जे आहेत बोर्डाच्या परीक्षेला या घटकावरती आलेले ते आपण बघूयात. तर तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा. म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे. तर यानंतर पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. आपण जास्तीत जास्त प्रश्न आज आपण पाहण्याचा एकंदरीत प्रयत्न करतोय. ठीक आहे. चला पुढे जाऊयात या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा. पुढच्या प्रश्नामध्ये व्हॉट अ मेलेडियस परफॉर्मन्स इट इज. मित्रांनो एक्सक्लामेटरी मार्क आहे. एक्सक्लामेटरी मार्क आहे. म्हणजे हे कुठलं झालं तुमचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स झालं. आणि एक्सक्लामेटरी सेंटेन्स असताना तुम्ही आस्कचा वापर नाही करत, एक्सक्लेमचा वापर करता. त्याच्यामुळे इथं काय होईल बाबा, स्वामी सेड टू, टोल्ड वगैरे काहीच येणार नाही. स्वामी एक्सक्लेम्ड येणार आहे. हे आलं ना बाकी बघायची पण गरज नाही. स्वामी एक्सक्लेम येणार इथं, कारण एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. दॅट आणि नंतर 2 वाक्य जोडण्यासाठी दॅटचा वापर करतो आणि त्याच्यानंतर या एक्सक्लामेटरी सेंटेन्सला तुम्ही तुमच्या अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करता. जसं की इट इज पहिला करता लिहिता इट इज अ त्याच्यानंतर इट इज अ व्हेरी मेलिडियस, इट इज अ व्हेरी टाकता कारण व्हॉट आहे म्हणून व्हेरी आणि पुढे बाबा अ मेलिडियस परफॉर्मन्स, इट इज अ व्हेरी मेलिडियस परफॉर्मन्स, इट वॉज अ व्हेरी मेलिडियस परफॉर्मन्स. फक्त इजचं काय होणार तुमचं वॉज होणार आतमध्ये. एवढा फक्त फरक आहे. पण इथं एक्सक्लेम येतं त्याच्यामुळं हा बी ऑप्शन जो आहे तो तुमचा करेक्ट आहे. पुढचा बघा. या ठिकाणी अन्वी सेड. आता या वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं रिपोर्टेड स्पीच आपल्याला 100% आपल्याला परीक्षेला येत असतो. आता या वाक्यामध्ये फक्त आपल्याला काय चेंजेस करायचे एकच मिनिट फक्त. जरा सेटिंग करू द्यायचं. दिसत नाहीये काही मुलांना क्लिअर. सर्वांना क्लिअर व्यवस्थित दिसतंय का? ओके. चला येस. 1 मिनिट हां. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं या वाक्यामध्ये साधारणतः 1-0 मिनिटं फक्त. बघा. इथं आपल्याला काय की बाबा अन्वी सेड आपल्याला दिले. अन्वी सेड संचित. आता आपल्याला सेडचं काय करायचं आस्क करायचंय. अन्विस आस्क. आता या ठिकाणी अन्विस आस्क संचित. बरोबर? अन्विस आस्क संचित झालं आणि नंतर 2 वाक्य जोडण्यासाठी आपण व्हॉट लिहायचं. नंतर
आर यूच्या ऐवजी आपण काय लिहितो यू आर, याला विधानार्थी करतो की बाबा यू आर, बरोबर, यू आर डुईंग इन द गार्डन, बरोबर. आता याच्यामध्ये हा जो टेन्स आहे, हा तुमचा काय आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं होतं पास्ट कंटिन्युअस टेन्स. तुमच्या रिपोर्टेड स्पीचमध्ये होतं पास्ट कंटिन्युअस टेन्स होतं. त्याच्यामध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे यू आरच्या ऐवजी यूचं काय होतं बाबा, तुमच्याकडे ही होतं आणि ही आरचं होणार वेअर, सॉरी ही आरचं होणार एकटा म्हणून वॉज. ही वॉज डुईंग, मग पुढचं वाक्य जसंच्या तसं बघा. मग इथं आपल्याकडे आलं अन्वीस आज संचित व्हॉट ही वॉज डुईंग इन द गार्डन दिस टाईमच्या ऐवजी होतं दॅट टाईम. दिसचं दॅट होतं, दॅट टाईम. म्हणजे हा ए ऑप्शन जो आहे तो तुमचा इथं करेक्ट असणार आहे. तर असा काही बदल आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. पुढचा बघा मुद्दा. या ठिकाणी पुढचे काही क्वेशन्स आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करू. मॉडेल ऑक्झिलरी वरती काही क्वेशन्स असतात. तर त्या मॉडेल ऑक्झिलरीच्या क्वेशनची सुद्धा तुम्ही तयारी करायची आहे. ते पण खूप सोपे असतात. तर मित्रांनो, आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात. बाकी इतर काही घटक आहेत त्याच्यावरती आपल्याला इतकासा वेळ नाहीये. पण जे इम्पोर्टंट घटक होते, सोपे घटक होते, त्या घटकांवर चर्चा केली. आता याच्यानंतर बाकीचे बघा मॉडेल ऑक्झिलरीशी रिलेटेड काही प्रश्न असतात आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाउंड सेंटेन्स, सिंपल सेंटेन्स यावर आधारित प्रश्न असतात. त्यांची तयारी करा. तर जास्तीत जास्त भाग मी कव्हर करायचा प्रयत्न केलाय. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.